नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर इथे मस्त भाजीपाला आणून ठेवलाय बघा. आता तुम्ही म्हणसाल प्रत्येक ब्लॉगमध्ये भाजीपाला असतो यांच्या, तर आता आठवड्याला बाजार असतोच म्हटल्यावर आपले ब्लॉगसुद्धा रेग्युलरच असतात. म्हणजे रेग्युलर म्हणण्यापेक्षा 1-2-3 दिवसाला असतातच, त्यामुळे भाजीपाला तर येणारच. तर यांच्याकडून थोडीशी मदत घेतली आज. मला स्वयंपाकाची खूप जास्त घाई होती. त्यांना म्हटलं मला एक मेथीची भाजी निवडून द्या थोडीशी, आणि इकडे मी बिर्याणी करायला घेतलेली आहे. कारण आज माझे पप्पा येणार आहेत आणि ते येण्याच्या अगोदरच मी तर सगळं जे आहे ना तर ते रेडी करून ठेवणार होते, म्हणजे बनवून ठेवणार होते ते येईपर्यंत. तरी ते सगळी तयारी करून घेतलेली आहे. आणि हलवा बनवण्यासाठी गाजरसुद्धा घेऊन आले होते. तर इथे मस्त चिकन मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं अगोदर, त्याला मस्त शिजवून ठेवलं. आता इथे काही रेसिपी शूट नाही केली. इथे तांदूळसुद्धा मी उकडून ठेवलेत. आणि रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे, अगोदरच मी अपलोड केलेली. आणि फायनली इथे मी चहा बनवला. हे पण आलेत आणि पप्पा पण आले होते. थोडा वेळ झोपले होते कारण त्यांना ना खूप जास्त सर्दी आणि म्हणजे डोकं दुखत होतं, आजारी पडले होते. तर मग चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला आपण आता फिश फ्राय बनवून घेऊया. त्यांना ना खूप जास्त आवडतात. तर फिश ना एकदम स्वच्छ धुवून घेतलेत बघा. आणि यामध्ये मी मसाले टाकून घेते. आणि आमच्याकडे ना हे फिश पहिल्यांदा घरामध्ये बनतात. याच्या अगोदर कधीच आम्ही हे फिश बनवले नाही आणि खाल्लेत आम्ही अगोदर एकदा. आणि आता ही दुसरी वेळा ट्राय करूया म्हटलं, खातो की नाही तर. पण खाल्ले आम्ही थोडेसे, खूप छान झाले होते. तर याच्यामध्ये मी मिरची पावडर, हळद आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते. तर इथे मी मीठ टाकून घेतले. आणि हा जो मसाला आहे ना, हा कंटक्की मसाला आहे, पण मी तो फिश फ्रायसाठी वापरणार आहे. म्हटलं बघूया कसे बनतात काय. पण याने ना खूप टेस्टी आणि खूप छान बनले होते. आणि हा मसाला असाही वेस्ट गेला असता, कारण आता काही जास्त वेळा आपण असं कंटक्की वगैरे बनवत नाहीत. त्यामुळे इथं हा मसाला मी वापरून घेते आणि भरपूर असा मसाला मी या फिशमध्ये टाकलाय. अर्धा किलो फिश आहेत हे. तर बराचसा मसाला याच्यामध्ये मी टाकला आणि हे म्हणाले की याच्यामध्ये बेसन पीठसुद्धा टाक, कारण कोटिंग छान येतं त्याने. तर आम्ही तिघंही, म्हणजे आम्ही दोघं आणि माझं बाळ पण पहिल्यांदा, म्हणजे माझं बाळ तर पहिल्यांदाच खाणार होतं. पण आता ते खाते की नाही मला माहिती नाही. आता इथे अद्रक, लसूण आणि थोडासा पुदिना, कोथिंबीरची मी पेस्ट केली आहे, कुटूनच घेतले. ते त्याच्यामध्ये टाकून दिले. आता थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्याने ना ते पीस जे आहेत ना एकदम असे सुटसुटीत होतात, मोकळे मोकळे होतात. तळायला गेलं ना की एकदम असे सुटसुटीत होऊन आपल्याला कढईमध्ये ते सोडता येतात. तर इथे पप्पा बघत होते यांचं काय चाललंय म्हणून. तर त्यांना ना खूप जास्त फिश आवडतात बरं का, म्हणूनच मी बनवत होते. आणि ते अर्ध लिंबूसुद्धा मी पिळून घेतले. लिंबाने सुद्धा चव खूप छान येते, बिर्याणी असो की फिश असो. तर आता याच्यामध्ये 1 चमचाभर फक्त आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोटिंग छान येते. तर 1च चमचाभर इथे मी बेसन पीठ टाकून घेतले. आता इथे 1 चमचाभरूनच फक्त आपण तांदूळाचं पीठ टाकणार आहोत. तर तांदूळाच्या पिठामुळे कसं क्रिस्पी बनतात आपले जे म्हणजे कोणतेही पदार्थ असो, मासेच नाही तर दुसरेही आपल्याला काही असे फ्राय पदार्थ बनवायचे असतात ना, माशांसारखे चिकन पीससुद्धा आपण जेव्हा फ्राय करतो ना, तेव्हासुद्धा मी तांदूळाचं पीठ टाकते. एकदम असे क्रिस्पी क्रिस्पी बनतात त्यामुळे. आणि मला ना याच्यात हातच घालूशी वाटत नव्हता, कारण मला फिश म्हणजे जास्त नाही आवडत आणि ते वास वगैरे येतो, त्यामुळे तर बिलकुलच नाही आवडत. तर मग त्यांनीच इथे हे धुवून दिले होते मला आणि मी फक्त याच्यामध्ये मसाले टाकलेत आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आता मिक्स करा.
आता हे जे सगळे मसाले आहेत ना ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्याच्या नंतर याला अर्ध्या तासासाठी ना रेस्टसाठी ठेवायचं. म्हणजे जे मसाले आहेत ना ते छान मुरतात या पीसमध्ये. तर त्यांनी असं छान याला मिक्स करून हातानेच घेतले. तर ते सुद्धा म्हटले की मी सुद्धा खाणार आहे म्हणून. तर बघूया म्हटलं आता. पण त्यांना ना हे बिलकुल नाही आवडलं. त्यांना म्हणजे सवयच नाही आहे कधी खायची त्यामुळे. तर तिकडे एकदा गोव्याला गेलो होतो तेव्हा आम्ही दोघांनी पण थोडं थोडं खाल्ले होते. तर इथे मस्त बघा किती छान कलर दिसतोय. तर आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आम्ही याला डीप फ्रायच करणार आहोत. भरपूर असं तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे यांनी आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झालं की नाही चेक करायचं. थोडासा मसाला टाकून बघितलाय की तेल गरम झालंय की नाही. तर तेल आता आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आता हे जे पीस आहेत फिशचे ते असे या तेलामध्ये सोडायचे. तेल थोडंसं जास्तच घ्यायला पाहिजे कारण हे जे फिश आहेत ना चांगले डीप झाले पाहिजे त्यामध्ये. तर आता सगळे जे पीस आहेत म्हणजे 3-3 4-4च या कढईमध्ये आपण तळून घेणार आहोत. तर बघू शकताय एकदम मस्त असा वास पण छान येत होता बरं का मसाल्यांचा ह्या. तर असे याला आलटी-पलटी करून घ्यायचे. हे बघू शकताय पहिला टाकला होता तो मस्त तळलेला आहे. तर एकदम असा क्रिस्पी झाला होता बरं का. खूप मस्त तळून घेतलाय आणि इकडे बाकीचे तळत आहेत. तोपर्यंत म्हटलं पप्पांना तुम्ही टेस्ट करा यामध्ये काही कमी रमी आहे का, मीठ कमी आहे का, तिखट कमी आहे. तर मी यांच्यासाठी टेस्ट करायला दिला होता आणि माझ्या बाळाला पण म्हटलं तू पण खाऊन बघ कसं झालंय काय. कारण त्याला सुद्धा ना हे नकोसच वाटतं. पण मग पप्पानी टेस्ट केला तर खूप छान झाला होता असं म्हणाले आणि त्याला पण म्हटले बस मी तुला काही काटे वगैरे असतील तर काढून देतो. आणि तो पण बसलाय त्याच्यासाठी काहीतरी नवीनच होतं हे म्हणून तो एकदम असा शांत बसलाय. तोपर्यंत यांनी इकडं बाकीचे जे होते तर ते तळून घेतलेले आहेत आणि बिर्याणीसुद्धा मी बनवलेली आहे बघा इकडे. अगोदर आम्ही दुपारी थोडीशी खाऊन घेतली आणि आता बरीचशी उरलेली आहे. तर ती आम्ही आता संध्याकाळी सुद्धा खाणार आहोत. मग संध्याकाळी बिर्याणी आणि फिश असं खाऊया म्हटलं. तर यांनी थोडं थोडं खाल्लंय बरं का. आजोबांनी मस्त काढून दिले त्याला आणि त्यांनी थोडं थोडं खाल्लंय आणि छान लागत आहे असं म्हणाला तो. मला तर खूप जास्त छान वाटते त्याने असं काही काही खाल्लं ना तर मला पण बरं वाटते. तर आता सगळे जे फिश आहेत ते असे मस्त प्लेटमध्ये एका काढून घ्यायचे. तर आता तेल वगैरे थोडंसं दिसते पण नंतर ते तेल जे आहे ते एकदम असं प्लेटमध्ये निघून जातं. दुसऱ्या प्लेटमध्ये मी त्याला ट्रान्सफर केलेलं आहे. तर जवळपास सगळेच फिश जे आहेत त्यांनी तळून काढले आणि खूप मस्त झाले होते बरं का. मला हे त्यांना नको वाटते कारण कामावून आल्याच्या नंतर हे कामं करायला सांगायला नकोसं वाटते. पण कसं ते आपल्याला म्हणजे नकोच वाटते ते मला करायला पण आणि ते पहिल्यांदाच केलं होतं त्यामुळे म्हटलं की काहीतरी बिघडून जायचं आणि वास पण येत होता थोडा थोडा. आता छान येत होता म्हणजे तळताना पण अगोदर जेव्हा फिश धुतो ना तेव्हा वास येत होता. मग ज्याचं म्हणजे वास आला की मला ते नकोसंच वाटतं. मग ते चिकन असो की फिश असो चिकनसुद्धा त्यांनीच धुतात. मी खाते तसं काही नाही आहे. पण धुवून मी स्वतः धुतलं की ते मला खायला नकोच वाटतं. असं प्रत्येक म्हणजे भरपूर जणांसोबत होतं. तसं माझ्यासोबत पण होतं. तर नेहमी चिकन जे आहे ते धुतात आणि मी बनवते. तर कुणाकुणासोबत असं होतं ते नक्की एकदा कमेंट्समध्ये सांगा. तर आम्ही इथं मस्त गप्पा-चप्पा करत दोघांनी मिळून जे फिश आहेत ते सगळं बनवून घेतले आणि मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा ट्रान्सफर करून घेतले ते. कारण जे ऑइल होतं ते जास्तीचं होतं या प्लेटमध्ये आणि खूप जास्त भुका लागल्या होत्या सगळ्यांनाच. तर म्हटलं चला जेवण पण करून घ्यायचं आहे. तर थोडं राहिलेलं आहे तळायचं. मग ते पण तळून घेतलं आणि म्हटलं चला आता बिर्याणीसुद्धा आपण गरम करून घेऊया. कारण ती बऱ्यापैकी थंड झाली होती. दुपारी बनवली होती मी 12:30 वाजता.
त्यामुळे बरीचशी अशी थंड झाली होती ती. तर मग इथं मस्त बिर्याणी गरम करून घेते. तर असंच आम्ही इथं साध्या सिंपल पद्धतीने आपलं जेवायला बसलेलो आहेत. आणि जास्त थंडी पडली होती म्हणून मी इथं काही चटई काढलीच नाही. म्हटलं असंच जेवण करून घेऊया. आणि आम्ही असंच आपलं सिंपल पद्धतीने इथं जेवण करून म्हणजे वाढून घेतलं आहे मी. तिथं बिर्याणी आणि फिश फ्राय एवढंच आहे. आणि आज मस्त तिखट खायचं म्हटलं आणि उद्या काहीतरी गोड बनवूया. तर पप्पांना पुरणपोळ्या खूप जास्त आवडतात. तर म्हटलं पुरणपोळ्या बनवूया उद्या. त्यांना गोड थोडंसं जास्त खायला आवडतं. म्हटलं बनवूया उद्या. तर मी पण ट्राय करत होते इथं फिश. वास तर खूप छान येत होता सध्या तरी. म्हणजे बनल्यानंतर वास छान येतो. आणि यांनी पण थोडेसे ट्राय केले. तर मी एकदम अशी बघून बघून खात होते, कारण त्याच्यामध्ये ना बारीक काटे असतात. यांना तर ते काही जमलं नाही जास्त खायला. एकदम असं एखादा पीस त्यांनी खाल्ला असेल, कारण जो पीस जे खात होते त्याच्यामध्ये काटाच जाऊ लागला त्यांच्या म्हणजे काटाच येत होता. त्यामुळे त्यांना ते नकोसंच वाटलं होतं. आणि नवीन माणसाला नेहमी असंच होतं बघा खाताना. ज्यांना सवय नसते ना, तर त्यांना असंच होतं, म्हणजे ते खाऊ शकत नाहीत. तर आम्ही तिघंजण म्हणजे खाऊन खाऊन कितीतरी खाणार आहेत. अर्धा किलो फिश तर आम्ही खाऊ शकत नव्हतो. आणि त्यांनी पहिल्यांदा खाल्ले बघा माझ्या बाळाने, आणि आता ते नको म्हणलं की मला नाही खायचं म्हणून. तर लेकरांच्या कसं थोडंसं मनावर असतं. तर एकदम मस्त आणि टेस्टी झाले होते बघा. तर नक्की एकदा ही जी रेसिपी आहे ना ती ट्राय करा आणि फिश खाऊन बघा. तर थोडेसे मोठ्या आकाराचे पाहिजे असतात. तर इथं काय होतं, छोटे छोटे फिश होते, त्यामुळे त्याचे पीस पण छोटे छोटे झालेले आहेत. आणि कुणी असं घरी आलं ना की मला ना एकदम असं म्हणजे छान वाटतं. आणि आम्ही कसं नेहमी तिघंच जण असतो. आणि सिद्धांतला ना तर बाबा आले की एकदम असं भारी वाटत होतं बघा. खूप छान वाटत होतं. तो सारखं विचारत होता कधी येणार आहेत, कधी येणार आहेत म्हणून. तर आम्ही नेहमी तिघंच असतो, त्यामुळे नवीन जे कोणी आलं की आम्हाला खूप छान वाटतं सगळ्यांनाच. आणि मिळून असं जेवण वगैरे करायला तर खूप भारी वाटतं. आणि जेव्हा कोणी येणार असेल ना तेव्हा स्वयंपाक पण एकदम छान बनतो बघा. आजची जी बिर्याणी आहे ना ती एकदम अशी टेस्टी बनली होती, खूप भारी बनली होती. मी आत्तापर्यंत जेवढ्यांदा बिर्याणी बनवलेली आहे ना, तेवढ्या दिवसांमध्ये आजची जी बिर्याणी आहे ती एकदम भारी बनली होती. तर यांनासुद्धा ती खूप जास्त आवडली. आणि यांच्यासाठी मी मोठी प्लेट वापरलेली आहे बरं का. आता प्लीज काही कमेंट करू नका. कारण यांना ना थोडंसं मोठीच प्लेट जेवायला लागते, म्हणजे ते थंड लवकर झालं पाहिजे. त्यांना असं अर्धा तास असं जेवायला 15-20 मिनटं बसूच वाटत नाही. 10 मिनटं जेवण करून आपलं बाजूला हो वाटतं. त्यामुळे ते लवकर थंड होण्यासाठी मी त्यांना मोठ्या प्लेटमध्ये जेवायला वाढते आणि मी एकदम छोटी प्लेट घेतली. तर आम्ही मस्त तिघांनी मिळून जेवण केलं गप्पा मारत मारत. खूप दिवसानंतर माझे वडील माझ्या घरी आले होते. म्हणजे आम्ही बरेच दिवस झाले, समजा 1 वर्ष होऊन गेला असेल. काही कामानिमित्त येत असतात ते. तर त्यांचं काम होतं त्यामुळे ते आले होते. तर खूप छान वाटतं बघा असं घरी कुणी आलं की. तर चला आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर भांडी वगैरे घासून ठेवायची. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.